कल्पना करा रात्रीची वेळ आहे. सगळीकडे अंधार पडलाय आणि तुम्ही एका निर्मनुष्य रस्त्यावरून चालत आहात. अचानक तुम्हाला रस्त्यात एक वळवळणारा साप दिसतो. अरे बापरे. हो ना. एका सेकंदात तुमच्या हृदयाची धडधड वाढते, अंगावर काटा येतो आणि तुम्ही घाबरून एकदम मागे उडी मारता. पण जेव्हा तुम्ही मोबाईलची फ्लॅशलाईट चालू करून नीट पाहता तेव्हा तिथे कोणताही साप नसतो. ती फक्त एक जुनी वळलेली दोरी असते. अगदी बरोबर. हा खूप सामान्य अनुभव आहे. हो, आणि आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की त्या एका सेकंदासाठी तो साप तुमच्यासाठी 100% खरा होता. शरीराने दिलेली प्रतिक्रिया पूर्णपणे खरी होती. मग असं का होतं? डोळे तर तीच दोरी पाहत होते. मग मेंदूने तिथे साप का पाहिला? हा खूपच रंजक प्रश्न आहे. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच रहस्याचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे शैक्षणिक मानसशास्त्राच्या नोट्स आणि अभ्यासाचे काही उत्तम स्रोत आहेत. आणि आजचं आपलं मिशन आहे मानवी मेंदू या जगाला नक्की कसा समजून घेतो आणि अनेकदा तोच आपला मेंदू आपली कशी फसवणूक करतो हे डिकोड करणे. मला वाटतं तो सापाचा आणि दोरीचा प्रसंग हा विषय समजून घेण्यासाठी एकदम अचूक आहे, कारण त्यातून एक अतिशय मूलभूत सत्य समोर येतं. कोणतं सत्य? आपण सहसा असा विचार करतो की आपले डोळे, आपले कान हे एखाद्या कॅमेरासारखं काम करतात. कॅमेराने फोटो काढला की त्यात जे आहे ते स्पष्ट दिसतं. लाल रंग लाल दिसतो, चौकोन चौकोनी दिसतो. हो, म्हणजे तिथे कोणताही गोंधळ नसतो. बरोबर. पण मानवी मेंदूच्या जगात गोष्टी इतक्या साध्या आणि सरळ नसतात. तिथे भौतिक जग आणि आपण अनुभवत असलेलं जग याच्यामध्ये खूप मोठी दरी असते. आणि ही दरी ज्या दोन संकल्पनांमुळे निर्माण होते त्या म्हणजे संवेदना आणि अवबोध. मला वाटतं बऱ्याचदा आपण संवेदना आणि अवबोध हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो, म्हणजे सेन्सेशन आणि परसेप्शन. पण आपल्या स्रोतानुसार यात एक खूप मोठा तांत्रिक फरक आहे, बरोबर? हो, खूपच मोठा फरक आहे. जर मी मघाशी वापरलेल्या कॅमेऱ्याच्या उदाहरणावरून पुढे गेलो तर संवेदना म्हणजे त्या कॅमेऱ्याने टिपलेला फक्त तो कच्चा व्हिडिओ आहे असं म्हणता येईल का? अगदी तसंच. म्हणजे फक्त डोळ्यांवर प्रकाश पडणे किंवा कानावर आवाजाच्या लहरी आदळणे ही पूर्णपणे एक शारीरिक प्रक्रिया आहे. होय, संवेदना ही निव्वळ एक जैविक आणि प्राथमिक प्रक्रिया आहे. तुमचे डोळे, कान, त्वचा ही सगळी फक्त माहिती गोळा करणारी उपकरणं आहेत. ती माहिती गोळा करून ते मज्जातंतूंद्वारे मेंदूपर्यंत पोहोचवतात. म्हणजे फक्त एखादा लाल रंग दिसणे किंवा घंटीचा आवाज कानावर पडणे ही फक्त संवेदना झाली. बरोबर. तिथे अर्थाचा कोणताही संबंध नसतो. पण खरी जादू याच्या पुढच्या टप्प्यात घडते, ज्याला आपण अवबोध म्हणतो. ओके, मग अवबोध म्हणजे तो एडिट केलेला चित्रपट? अगदी बरोबर ओळखलत. अवबोध म्हणजे त्या कच्च्या व्हिडिओवर प्रक्रिया करून त्याला अर्थ प्राप्त करून देणारा आणि संदर्भ जोडणारा चित्रपट तयार करणे. लाल रंग दिसला ही संवेदना झाली, पण हा लाल रंग म्हणजे ट्रॅफिक सिग्नल आहे आणि आता गाडी थांबवायची आहे. ती अवबोध प्रक्रिया झाली. होय. किंवा घंटीचा आवाज कानावर पडणे ही संवेदना आहे, पण घंटी वाजली म्हणजे शाळेची सुट्टी झाली असा अर्थ लावणे हा अवबोध आहे. म्हणूनच आपल्या नोट्समध्ये एक छान सूत्र दिलंय, अवबोध बरोबर संवेदना अधिक अर्थ. बापरे, हे ऐकायला खूपच भारी वाटतंय. म्हणजे आपला मेंदू एखाद्या निष्णात व्हिडिओ एडिटरसारखा काम करतोय. हो, अगदी तसाच. डोळे आणि कान फक्त फुटेज आणून देतात, पण खरा अर्थ निर्माण करण्याचं, तो एडिट करण्याचं काम मेंदू करतो. पण ह्यात एक मेख आहे. कोणती? जर अवबोध ही एक मानसिक प्रक्रिया आहे आणि मेंदूच हा तो चित्रपट एडिट करत असेल, तर एकाच घटनेचा दोन वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळा अर्थ का लागतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे समजा दोन लोक टीव्हीवर एक राजकीय चर्चा पाहत आहेत. स्क्रीनवरची व्यक्ती तेच शब्द बोलते, तोच आवाज आहे, म्हणजे दोघांची संवेदना समान आहे. पण एकाला वाटतं की तो नेता खूप प्रामाणिक आहे आणि दुसऱ्याला वाटतं की तो नेता पूर्णपणे खोटारडा आहे. असं का? एकाच कच्च्या फुटेजमधनं दोन वेगवेगळे चित्रपट कसे तयार होतात? याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येकाच्या मेंदूत असलेला तो एडिटर वेगवेगळे फिल्टर्स वापरत असतो. याला आपण मनाचा चष्मा म्हणूया. ओके, मनाचा चष्मा. आणि या चष्म्यावर प्रामुख्याने दोन प्रकारच्या घटकांचा प्रभाव पडतो. एक म्हणजे आंतरिक घटक आणि दुसरे बाह्य घटक. आंतरिक घटक म्हणजे व्यक्तीच्या आत दडलेल्या त्याच्या स्वतःच्या गोष्टी, जसे की त्याचे पूर्व अनुभव, म्हणजे पास्ट एक्सपिरियन्स. हो. जर एखाद्या व्यक्तीने त्या नेत्याचा आधी कधीतरी चांगला अनुभव घेतला असेल तर त्याचा मेंदू नवीन माहितीला आपोआप सकारात्मक रंग देतो.
याशिवाय लक्ष हा देखील एक महत्वाचा घटक आहे आणि सर्वात मोठा प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे मनस्थिती किंवा भावना. मला सुरुवातीला वाटलं होतं की मनस्थितीचा एवढा मोठा परिणाम नसतो, पण जेव्हा आपण याचा तांत्रिक विचार करतो तेव्हा ते कसं काम करतं. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी खूप तणावात आहे किंवा त्याला परीक्षेची प्रचंड भीती वाटत आहे, तर केवळ त्या भीतीमुळे तो समोरच्या सोप्या गणिताच्या समीकरणाला कठीण समजायला लागतो का? हो, नक्कीच. आणि यामागे एक पूर्वपणे जैविक आणि रासायनिक कारण आहे. खरंच? कसं काय? जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन यांसाठी रसायने स्रवतात. याचा थेट परिणाम आपल्या मेंदूच्या माहिती प्रक्रियेवर होतो. अच्छा. उत्क्रांतीच्या काळात जेव्हा माणसाला जंगलात प्राण्यांचा सामना करावा लागायचा तेव्हा तणावामुळे त्याचं लक्ष फक्त संकटावर केंद्रित व्हायचे. याला आपण टनल व्हिजन म्हणतो. म्हणजे फक्त धोक्यावर लक्ष केंद्रित करणं. बरोबर. आजच्या काळात जंगलातले प्राणी नाहीत, पण परीक्षेचा ताण तीच शारीरिक प्रक्रिया सुरू करतो. त्यामुळे घाबरलेला विद्यार्थी जेव्हा सोप्या समीकरणाकडे पाहतो तेव्हा त्याचा मेंदू शांतपणे विचार करण्याऐवजी धोक्याची घंटा वाजवत असतो. अरे बापरे. म्हणजे त्याच्या मेंदूतला एडिटर अत्यंत घाईघाईत आणि घाबरलेल्या स्थितीत तो व्हिडिओ एडिट करतोय. अगदी तसंच. आणि साहजिकच त्याला सगळंच कठीण आणि धोक्याचं वाटायला लागतं. संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकू शकतात. आणि मग बाह्य घटकांचं काय? बाह्य घटक म्हणजे नक्की काय असतात? बाह्य घटक म्हणजे संवेदनेचे स्वतःचे गुणधर्म. जसे की उद्दीपनाचे स्वरूप कसे आहे, त्याची तीव्रता किती आहे. समजा तुम्ही एका शांत लायब्ररीत बसला आहात आणि अचानक कोणीतरी जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. हो, तर सगळे तिकडेच बघतील. अगदी बरोबर. तो जोराचा आवाज म्हणजे तीव्रता आणि अचानक झालेला बदल म्हणजे नवीनता. हे तुमचे लक्ष आपोआप वेधून घेईल. तसेच एखादी गोष्ट वारंवार समोर आली तर ती अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहते. जाहिराती याच पुनरावृत्तीच्या तत्वावर चालतात. म्हणजे जाहिराती वारंवार दाखवतात कारण आपला मेंदू ते पटकन रजिस्टर करतो. होय. आणि सादरीकरणाची पद्धत म्हणजे शिक्षकाचा आवाज, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, वापरलेले रंग हे सगळे बाह्य घटक आहेत जे आपल्या आकलनाला आकार देतात. पण मला इथे एक थोडा अवघड प्रश्न विचारायचा आहे. विचारा की. समजा एखाद्या वर्गात शिक्षकाने अतिशय उत्तम सादरीकरण केले, उत्तम चित्रे आणि मॉडेल्स वापरले, म्हणजे बाह्य घटक एकदम परिपूर्ण आहेत, त्यात कोणतीही त्रुटी नाही. पण समोर बसलेल्या विद्यार्थ्याची मनस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे किंवा तो आदल्या रात्री झोप न झाल्यामुळे शारीरिकदृष्ट्या खूप थकलेला आहे, हे आंतरिक घटक झाले. तर अशा परिस्थितीत त्या उत्तम बाह्य घटकांचा काहीच उपयोग होत नाही का? तो परिपूर्ण कच्चा व्हिडिओ वाया जातो का? तो पूर्णपणे वाया जात नाही, पण तो अत्यंत विकृत किंवा डिस्टॉर्टेड स्वरूपात ग्रहण केला जातो. जर आपण हे एका मोठ्या संदर्भात पाहिलं तर आंतरिक आणि बाह्य घटकांचा समतोल असल्याशिवाय योग्य अवबोध होऊ शकत नाही. म्हणजे दोन्ही महत्वाचे आहेत. हो. बाह्य उद्दीपन कितीही तीव्र किंवा आकर्षक असले तरी जोपर्यंत व्यक्तीची आंतरिक स्थिती, तिचे लक्ष आणि मनस्थिती ते ग्रहण करण्यासाठी तयार नसते, तोपर्यंत त्या माहितीचा योग्य अर्थ लावला जात नाही. थकलेल्या मेंदूमध्ये तो एडिटर काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जाच ठेवत नाही. म्हणजे माहिती समोरून जाते, पण तिचे अर्थपूर्ण चित्रपट बनत नाहीत. अगदी बरोबर. म्हणूनच केवळ चांगले शिक्षक असणे पुरेसे नाहीये. विद्यार्थ्याचे मन शांत आणि ग्रहणशील असणं तितकेच महत्वाचे आहे. हे सगळं ऐकल्यावर मला एक प्रश्न पडतोय. रोजच्या आयुष्यात आपला मेंदू एवढ्या अफाट माहितीला सामोरा जातो. आपण रस्ता ओलांडतो, गाड्यांचे आवाज ऐकतो, हजारो चेहरे पाहतो, सोशल मीडियावर स्क्रोल करतो. हो, माहितीचा महापूरच असतो. मग जर या प्रत्येक कच्च्या फुटेजला एडिट करत बसायचं म्हटलं तर आपला मेंदू क्रॅश का होत नाही? या गोंधळातून तो मार्ग कसा काढतो? याच कारणामुळे उत्क्रांतीने मानवी मेंदूला एक अप्रतिम भेट दिली आहे, ती म्हणजे शॉर्टकट्स. शॉर्टकट्स. हो. मेंदू प्रत्येक गोष्टीवर नव्याने प्रक्रिया करत बसत नाही. तो माहितीचं वर्गीकरण करण्यासाठी काही ठराविक नियम वापरतो. आपल्या नोट्समध्ये याला गेस्टाल्ट तत्वे असं म्हटलं आहे. ही तत्व म्हणजे मेंदीचे ऊर्जा वाचवण्याचे अत्यंत हुशार मार्ग आहेत. मला एक सांगा, जेव्हा आपण आकाशात ताऱ्यांकडे पाहतो तेव्हा ते नुसते विखुरलेले ठिपके असतात. पण आपला मेंदू आपोआप त्यात सप्तर्षी किंवा एखाद्या प्राण्याचा आकार कसा काय शोधतो किंवा ढगांकडे पाहताना आपल्याला अचानक एखादा चेहरा दिसतो, हे त्या शॉर्टकट्समुळेच होतं का? अगदी 100%. तुम्ही जी उदाहरणं दिलीत ती मेंदूच्या 2 विशिष्ट तत्वांमुळे घडतात: सान्निध्य आणि सादृश्य. म्हणजे काय? सान्निध्याचं तत्व म्हणजे
ज्या वस्तू एकमेकांच्या जवळ असतात आपण त्यांना आपोआप एका गटात मानतो. आकाशातील जे तारे जवळ वाटतात मेंदू त्यांची एक आकृती बनवतो. आणि सादृश्याचं तत्व म्हणजे जर काही वस्तू रंगाने किंवा आकाराने समान असतील तर त्या वेगवेगळ्या अंतरावर असल्या तरी आपण त्यांना एकच गट समजतो. आणि या शॉर्टकट्समध्ये अजून एक खूप भारी गोष्ट असते, ती म्हणजे समावेश किंवा क्लोजर. हो, ते तर खूपच रंजक आहे. म्हणजे एखादं वर्तुळ जर अर्धवट काढलेलं असेल तरी आपला मेंदू त्यातल्या रिकाम्या जागा स्वतःच भरून काढतो आणि त्याला पूर्ण वर्तुळ म्हणूनच पाहतो. बरोबर. आपण शब्द वाचताना त्यातले काही मधले अक्षर गायब असले तरी आपण पूर्ण शब्द अचूक वाचतो. म्हणजे आपला मेंदू लिटरली स्वतःच कथा पूर्ण करतो, नाही का? होय, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की मेंदू हे सगळं का करतो. का करतो? हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहायचा तेव्हा समजा झाडांच्या पाठीमागे त्याला फक्त वाघाचे पिवळे आणि काळे पट्टे थोडेसे दिसले. त्याला संपूर्ण वाघ दिसलेला नाही. पण जर त्याच्या मेंदूने समावेश तत्व वापरून रिकाम्या जागा भरल्या नाहीत आणि हा वाघ आहे असा निष्कर्ष काढला नाही तर त्याचा जीव धोक्यात आला असता. त्यामुळे अपूर्ण माहितीवरून पूर्ण चित्र उभे करणे हा माणसाचा जगण्यासाठीचा एक अत्यंत महत्वाचा मार्ग होता. पण इथेच खरी अडचण सुरू होते ना. कशी काय? जंगलात वाघ ओळखण्यासाठी जो शॉर्टकट फायदेशीर होता तोच शॉर्टकट आजच्या आधुनिक जगात खूप मोठा धोका निर्माण करू शकतो. रिकाम्या जागा भरण्याच्या या सवयीमुळे आपण अनेकदा अपूर्ण माहितीचा अवबोध करून घेतो. अर्धवाक्य ऐकायचं आणि पूर्ण अर्थाचा स्वतःच चुकीचा निष्कर्ष काढायचा. अगदी बरोबर बोलल्यात. किंवा एखादी अफवा वाचायची आणि ती सत्य मानून स्वतःची कथा रचायची. याला आपण बायस किंवा मनाचा कल म्हणतो ना. हो. जेव्हा पूर्वग्रह किंवा आपल्या आवडीनुसार आपण गोष्टी ग्रहण करतो तेव्हा मेंदू माहितीला आपल्या सोयीनुसार वळवतो. ज्याला संगीताची प्रचंड आवड आहे त्याला आजूबाजूचे गाडीचे किंवा यंत्रांचे आवाजही संगीतमय वाटू लागतात. इथे मेंदूचा एडिटर मूळ फुटेजमध्ये स्वतःच एक वेगळा ऑडिओ ट्रॅक जोडतोय. पण जेव्हा हा एडिटर फक्त वेगळा ट्रॅक जोडत नाही तर संपूर्ण चित्रपटच चुकीचा बनवतो तेव्हा काय होतं? कारण आपण सुरुवातीला सापाचं उदाहरण पाहिलं होतं. डोळ्यांनी दोरी पाहिली पण मेंदूने साप दाखवला. याला आपण अवबोधातील दोष म्हणू शकतो का? हो, नक्कीच. जेव्हा इंद्रियांना प्राप्त झालेल्या संवेदनांची आपण चुकीची समजूत करून घेतो आणि त्याचा विपरीत किंवा अपूर्ण अर्थ लावतो तेव्हा त्याला अवबोधातील दोष म्हणतात. यात सर्वात पहिला आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचा दोष म्हणजे भ्रम किंवा इल्युजन. भ्रम म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष वस्तू तिथे असते पण ती वेगळी दिसते. बरोबर. जसं की पाण्यात अर्धी बुडवलेली सरळ काठी आपल्याला वाकलेली दिसते किंवा उन्हाळ्यात डांबरी रस्त्यावर पाणी असल्याचा भास होतो, ज्याला आपण मृगजळ म्हणतो. हो, तेच. पण मला एका तांत्रिक मुद्द्याबाबत नेहमीच गोंधळ उडतो. आपल्या नोट्समध्ये भ्रम आणि भास असे 2 शब्द आहेत, इल्युजन आणि हॅल्युसिनेशन. यातील नेमका फरक काय आहे? हा खूप महत्वाचा फरक आहे. आणि जर समजा अंधारात मी एखाद्या हलणाऱ्या सावलीला भूत समजून घाबरलो तर तो भ्रम आहे की काय वेगळा प्रकार आहे? या तिन्ही गोष्टींमध्ये खूप सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. भ्रम म्हणजे तिथे कच्चा व्हिडिओ अस्तित्वात असतो पण एडिटर त्यावर चुकीचा फिल्टर लावतो. जसं की काठी तिथे आहे पण प्रकाशाच्या वक्रीभवनामुळे ती वाकडी दिसतीये. ओके, म्हणजे वस्तू तिथे आहे. हो. याउलट भास किंवा हॅल्युसिनेशन म्हणजे तिथे कोणताही कच्चा व्हिडिओ नसतो, कॅमेराने काहीच रेकॉर्ड केलेलं नसतं, तरीही एडिटर एक संपूर्ण चित्रपट तयार करतो. वस्तू किंवा आवाज तिथे अजिबात नसतो तरीही तो दिसतो किंवा ऐकू येतो. खोलीत कोणीच नसताना अचानक एखाद्याचा आवाज ऐकू येणे हा भास आहे. अरे बापरे. आणि अंधारातल्या सावलीला भूत समजणे? ती भावनिक विकृती आहे. भावनिक विकृती? हो, इमोशनल डिस्टॉर्शन. तिथे सावली अस्तित्वात आहे म्हणजे उद्दीपन आहे, पण भीती या तुमच्या अत्यंत तीव्र भावनेमुळे अवबोध इतका बिघडला आहे की त्या सावलीचा अर्थ थेट भूत असा लावला गेला. भावनांचा आकलनावर किती प्रचंड प्रभाव पडतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि याच दोषांमध्ये समूह प्रभाव किंवा सोशल सजेशन हा प्रकार पण येतो, बरोबर? हो, तो एक मोठा दोष आहे. पण मला एक सांगा, खरंच आपण एवढे मूर्ख असतो का? म्हणजे काय? जर मला एखादं पुस्तक सोपं वाटत असेल किंवा एखादं चित्र मला एकदम साधारण वाटत असेल पण माझ्या आजूबाजूचे 10 लोक म्हणत असतील की हे तर मास्टरपीस आहे, हे तर खूपच महान चित्र आहे, तर माझ्या आकलनात खरंच फरक पडेल का? मला नाही वाटत की मी इतरांचे ऐकून माझा स्वतःचा अनुभव बदलेन. बरं, तुम्हाला तसं वाटत असेल, पण मानसशास्त्रीय प्रयोग अगदी वेगळीच कहाणी सांगतात. आपल्या स्रोतांमध्ये ॲश यांच्या एका प्रसिद्ध प्रयोगाचा उल्लेख आहे. काय सांगतो तो प्रयोग?
त्यात हे सिद्ध झालं आहे की जेव्हा समूहातले बहुतांश लोक एखादी चुकीची गोष्ट बरोबर असल्याचा दावा करतात तेव्हा माणसाचा मेंदू स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी समूहावर विश्वास ठेवतो. खरंच? हो, हे केवळ दबावापोटी दिलेले खोटे उत्तर नसते. काही वेळा समूहाच्या दबावामुळे प्रत्यक्ष अवबोध बदलतो. माणसाला खरोखरच ती गोष्ट तशीच दिसायला लागते. हे तर खूपच भयानक आहे. कारण माणसाला उत्क्रांतीतून हे शिकायला मिळालं आहे की समूहाच्या विरोधात जाणे म्हणजे एकटं पडणे आणि एकटं पडणे म्हणजे मृत्यू. त्यामुळे मेंदूचा एडिटर आजूबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रियेनुसार चित्रपट बदलून टाकतो. म्हणजे केवळ शारीरिक थकवा, तीव्र भावनाच नाही, तर समाज आणि इतर लोकांची मते सुद्धा आपला अवबोध बिघडवू शकतात. अगदी बरोबर. पूर्वग्रह दूषित अवबोध सुद्धा याच प्रकारात येतो ना? हां, जसे की मुली गणितात कमकुवत असतात असा आधीच चुकीचा समज करून घेणे आणि त्यानुसार एखाद्या हुशार मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे. होय. पूर्वग्रह हा एक अत्यंत शक्तिशाली फिल्टर आहे जो आपल्याला सत्यापासून दूर नेतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं की अपूर्ण माहिती, तीव्र भावना, थकवा आणि पूर्वग्रह यामुळे आपला अवबोध किती सहज चुकू शकतो. मग आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. बोला. जर आपल्या मेंदूतला हा एडिटर एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे चुकत असेल, कधी चुकीचे ऑडिओ ट्रॅक टाकत असेल, तर कधी पूर्णपणे खोटे चित्रपट बनवत असेल, तर यावर उपाय काय? आपण हे कसं दुरुस्त करू शकतो? हा एडिटर दुरुस्त करण्यासाठी आपल्याला काही व्यावहारिक आणि मानसिक स्तरावर बदल करावे लागतात. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी स्वतःला थांबवणे. थांबवणे म्हणजे पॉज घेणे. हो, पॉज घेणे. जेव्हा तुम्ही एखादी माहिती पाहता किंवा ऐकता तेव्हा तुमच्या आणि तुमच्या प्रतिक्रियेच्या मध्ये 1 सेकंदाचा वेळ घ्या. स्वतःला प्रश्न विचारा, मी जे पाहतोय ते सत्य आहे की माझ्या पूर्वग्रहामुळे मला तसं वाटतंय? स्पष्ट, संपूर्ण आणि अचूक माहिती गोळा करण्याची सवय लावणे हा माहितीची विकृती टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि बाह्य घटक सुधारणे सुद्धा महत्वाचे आहे ना? म्हणजे अभ्यासाच्या किंवा कामाच्या ठिकाणी पुरेशी शांतता, चांगला प्रकाश, योग्य वातावरण तयार करणे. नक्कीच. पण सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे भावनिक समतोल राखणे. जर तुम्ही खूप रागात किंवा खूप दुःखात असाल तर कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, कारण त्या मनस्थितीत तुमचा अवबोध 100% डिस्टॉर्टेड असतो. हे खूप महत्वाचं आहे. आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केला तर शिक्षकांनी केवळ शब्दांवर किंवा भाषणांवर अवलंबून राहू नये. चित्रे, प्रतिमा, मॉडेल्स आणि प्रत्यक्ष अनुभव यातून संकल्पना स्पष्ट केल्या तर आकलनातील चुका लक्षणीयरित्या कमी होतात. म्हणजे केवळ विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञान देणे किंवा समोरून माहितीचा भडीमार करणे पुरेसे नाही. खऱ्या शिक्षणाचे लक्षण हे आहे की विद्यार्थ्याला स्वतः विचार करून अवबोध करण्यास प्रोत्साहन करणे. अगदी बरोबर. त्याला स्वतःच्या मेंदूचे शॉर्टकट्स आणि पूर्वग्रह ओळखायला शिकवणे. जोपर्यंत आपण आपल्या स्वतःच्या मनाचा चष्मा कोणता आहे हे ओळखत नाही, तोपर्यंत आपण जग स्पष्टपणे पाहू शकत नाही. आणि हीच स्वतःची सजगता माहितीच्या या महाजालात आपली एकमेव ढाल आहे. व्हॉट्सॲपवर आलेला मेसेज असो वा कोणाचे तरी टोकाचे मत, आपण ते अंधेपणे स्वीकारण्याऐवजी स्वतःची बुद्धी वापरून संवेदना आणि अवबोध यातील फरक ओळखायला शिकलं पाहिजे. तर आज आपण एका अत्यंत अद्भुत प्रवासाचा अनुभव घेतला. आपण पाहिलं की डोळ्यांनी टिपलेला कच्चा व्हिडिओ म्हणजेच संवेदना आपला मेंदू कसा एडिट करतो आणि त्याचे एका अर्थपूर्ण चित्रात म्हणजेच अवबोधात कसं रूपांतर करतो. हो. आपला मूड, शरीरातील कॉर्टिसॉलसारखी रसायने, आपले पूर्वानुभव आणि बाह्य वातावरण या संस्करणावर कसा प्रभाव टाकतात हे आपण समजून घेतलं. तसेच हजारो वर्षांपूर्वी जंगलात जगण्यासाठी बनलेले मेंदूचे शॉर्टकट्स आजच्या जगात कसे भ्रम, भास आणि पूर्वग्रहांच्या जाळ्यात आपल्याला अडकवतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी भावनिक समतोल व सजगता किती गरजेची आहे हेही आपण पाहिलं. हा, मेंदूला समजून घेण्याचा प्रवास खरंच कधीही न संपणार आहे. आपले शरीर आणि मन एकमेकांशी कसे जोडलेले आहेत आणि ते जगाचे चित्र कसे उभे करतात हे समजल्यावर आपण खऱ्या अर्थाने एक सजग आयुष्य जगू शकतो. जाता जाता एका गोष्टीचा नक्की विचार करा. आपण सुरुवातीला म्हणालो होतो की कॅमेरा जसा आहे तसं सत्य दाखवतो, पण मेंदू तसा करत नाही. आता या क्षणी तुम्ही या आवाज ऐकत आहात, हे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत. पण जर प्रत्येक माणसाचा अवबोध हा पूर्णपणे त्याच्या स्वतःच्या पूर्वानुभवांवर, त्याच्या स्वतःच्या लपलेल्या पूर्वग्रहांवर, त्याच्या शारीरिक स्थितीवर आणि त्या क्षणी असलेल्या त्याच्या स्वतःच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असेल, तर विचार करा, या जगातल्या कोणत्याही 2 व्यक्ती एकाच वेळी
एकाच घटनेचं समान सत्य खरोखरच अनुभवत असतील का? हां, खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. की आपण सगळेजण या एकाच भौतिक जगात राहत असूनही आपापल्या आकलनाच्या आणि अनुभवाच्या पूर्णपणे वेगवेगळ्या आणि एकमेकांपासून पूर्णपणे अलिप्त अशा स्वतंत्र विश्वांमध्ये जगत आहोत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह पुढच्या सखोल चर्चेत.